जय संत सेना महाराज. आम्ही नेलेत भाऊ. आज आमना समाजना पूरा ॲडव्होकेट बनेले. आमले खूप खुशी आहे आणि चालू कर बेटा. जय संत सेना महाराज. आज आमले खूप खुशी वाटत आणि कारण आमना समाजा पूरा आज ॲडव्होकेट बनेलेत आणि आम्ही आज विचार करू खूप भारी वाटत. बट असतील बात करू कशी काय वाटते आपला समाजवाला आणि आमना प्रमुख जे समाजना शेतकरी साथीने बात करू. दादा तुमले कसं वाटते राहणार? खूप आनंद होईल ना आज आपला समाजना पोरगा आज एवढा उच्च पदावर जायला ना आणि त्या पोरगाने आज एकदम मेहनत करेच ती मेहनत म्हणजे आई वडिलांची सुद्धा मेहनत आहे की त्या पोरगाले शिकाड लिखाड चांगला संस्कार देतात आणि आपला समाजना पोरगा आज ॲडव्होकेट बनणार. खूप खूप आनंद होईल ना आणि असा प्रत्येक आपला समाजना जे बी पोरे होतील त्यासले पोरगा एकदम प्रेरणादायी आहे आणि त्यांनापासून आपली प्रेरणा भेटली आहे की आपला समाजना ॲडव्होकेट नाही ते जज व्हायला पाहिजे. आणि असं भरपूर पोरे येतात की त्या होतकरू येतात आणि त्या होतकरू पोरे आपला समाजना आज आपला जो व्यवसाय सोडीस नाही आणि आपला जो ॲडव्होकेटना व्यवसाय पडी राहणार खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याने अशीच तरक्की करायला पाहिजे असं मी संत सेना महाराजांनी प्रार्थना करतो. पुढे देखतच भाऊ दादांचा सांगितलं बात करत या भावाने जे केली ॲडव्होकेट बनले दादा त्या आई वडिलांची लई त्यांना मेहनत केली आई वडिलांनी त्यांच्याबद्दल आणि त्या भावानी स्वतःलाही मेहनत केली त्याच्यामुळे हे त्यांना पद त्यांनी हासिल केलंय वकीलचं. आणि खूप खूप समाजचा एक व्यक्ती वकील बनल्यानंतर आम्हाला खूप खूप अभिनंदन आहे. दादांकडे बात करतात तुमने गरम कसली चला बाबू बात करू. बोला संत सेना महाराज की जय. आज आपले समाजाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समाजसेवक डॉक्टर असे जगन बापू यांचे जे सुपुत्र पंकज भाऊ आज यांनी खरेखर बघायला गेलं तर समाजाचं नाव उंचांकावर पोचवलं आहे. आज समाज प्रगतीच्या पंथावर आहे. शिक्षण महत्वाचे आणि त्याच्या मागे परिस्थिती आणि आई वडिलांचं मार्गदर्शन खूप इच्छनीय आहे. आई वडिलांनी त्यांना सपोर्ट केला आणि विद्यार्थ्यांनी त्याचं आपलं पद घेण्यासाठी अतोनात मेहनत केली. रात्रंदिवस त्या विषयावर घोषणा केली. आज त्यांना ॲडव्होकेट पदावर नियुक्त होत आहे आणि त्या अजून यापुढे ते प्रगतीच्या पंथावर राहतील अशी मी आशा व्यक्त करतो. पुढे एक पायरीनंतर दुसऱ्या पायरीवर गेल्यानंतर पदोत्तरणी होते आणि ॲडव्होकेट नंतर पुढे फार मोठे पद आहे. जज बी होऊ शकतो. याला समाज किंवा असं काही महत्व नाही. महत्व फक्त शिक्षणाचं आहे. म्हणून खरेखर आज आपल्याला गौरव अनुभवतोय की आपले एक व्यक्ती चांगल्या पदावर पुढे जात आहे, प्रगती करत आहे, समाजाचं नाव रोशन करत आहे. म्हणून आज मी त्यांना आपल्या समाजामार्फत तमाम इथं हजर समाजाच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींच्या त्यांना शुभ आशीर्वाद देऊन त्यांना प्रगतीचा पंथ अजून पुढे प्रगती हो असा आशीर्वाद व्यक्त करतो. जय संत सेना महाराज. आता आपण पंकज भाऊ जवळ बात करू. यांची मन विचारणा कशी आहे आणि आजच्या युवा पिढीला हे काय उदाहरण देणार ते बी पाहूया. जय संत सेना महाराज की जय. 3 वर्ष ग्रॅज्युएशन केल्यानंतर 2 आणि 3 वर्ष LLB केल्यानंतर बार काउन्सिलची एक्झाम पास होऊन आज जे पद हासिल झालेलं आहे त्यासाठी खूप मेहनत केलेली आहे आणि आई वडिलांचा जो आशीर्वाद आहे त्याच्या मागे ते खूप महत्वाचे आहे. आणि आजच्या युवा पिढीला मी हेच सांगू इच्छितो की तुम्ही शिक्षणाकडे ध्यान द्या आणि जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल गव्हर्नमेंट एक्झाम असेल त्याच्यावर बी तुम्ही फोकस करा आणि समाजाचं नाव उंचावर घेऊन जा हीच अपेक्षा करतो मी.